बातमीनं झी 24 तासनं उघड केलेलं पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा विधानसभेत मांडलाय। 1% आत आणि 99% बाहेर असा अजब प्रकार यामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सर्व दोष अधिकाऱ्यांचाच असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। खाने वालों के साथ रहूंगा और आधा खाऊंगा अशी सरकारची भूमिका आहे का असा खोचक सवालही त्यांनी केलाय। अध्यक्ष महोदया, या ठिकाणी मुंडवाचं प्रकरण झालं। आता आम्हाला कोणी विचारतात पत्रकार येऊन, तुम्ही मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर, काहीच दोष नाही त्यांचा? नाही आहे, बिलकुल दोष नाही, अधिकाऱ्यांचाच दोष आहे। कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे, बरोबर आहे। कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून, म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे। थोडी नाही, ही महारत्नांची जागा, सरकारी जागा, सरकारी 7/12, सर्व 7/12 रेकॉर्ड असताना ही जमीनची सेल होते कशी? सेल मध्ये उद्योग विभागाचे अधिकारी त्याला एक्झम्पशन कसे देतात? स्टॅम्प ड्युटीसाठी शेण खाले होते का? हे त्याच्या तोंडात शेण भरवायला पाहिजेत। 40 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली। काय प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये? सूट दिली, कुठलाही प्लॅन नाही, कुठलाही रिझर्वेशन नाही, त्या आयटी पार्क साठी रिझर्व नाही, जमीन सरकारच्या नावाने जमीन, एकही प्रोजेक्ट नाही। महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही, कारण त्यांच्याकडे गेला नाही, त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी। 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही, खुलेआम सोडतायत। ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ, उसको मगर छोड़ूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा, अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई? याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय।